नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांचे मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. आणि आजचा जो आपण विषय घेतलेला आहे हा आहे परिसर अभ्यास. आता याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की आपण मराठी या विषयाचा प्रश्नसंच पाहिला होता किंवा प्रश्नपत्रिका पाहिली होती. आज आपण काय करत आहोत, परिसर अभ्यासची प्रश्नपत्रिका पाहत आहोत. मग याच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या टी परीक्षेमध्ये जे काही परिसर अभ्यासावरती प्रश्न विचारले होते हे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी काय करणार आहोत, स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. आणि आता पुढच्या येणाऱ्या टीसाठी हे प्रश्न का इम्पॉर्टंट असणार आहेत, तर तुम्हाला माहिती असेल की कुठल्याही परीक्षेमध्ये ज्या मागील प्रश्नपत्रिका असतात त्याच प्रश्नपत्रिकेच्या संदर्भाने पुढील प्रश्नपत्रिकेची काय केली जाते, रचना केली जाते किंवा निर्मिती केली जाते. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय बघा, शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास डॅश डॅश तर तोरणा किल्ल्यास डॅश डॅश हे नाव दिले. आता इथं काय विचारलं आपल्याला की बाबा शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास काय नाव दिलं आणि तोरणा किल्ल्यास काय नाव दिलं, हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरीच्या किल्ल्यास नाव दिलं होतं रायगड आणि तोरणा किल्ल्यास नाव दिलं होतं प्रचंडगड. दोन्ही लक्षात ठेवायचं बघा. रायरीच्या किल्ल्यास काय नाव दिलं त्यांनी, रायगड. तोरणा किल्ल्यास काय नाव दिलं, प्रचंडगड. इथं अजून एक दुसरा प्रश्न विचारला होता की रायगड हा किल्ला कोणत्या डोंगरामध्ये येतो किंवा कोणत्या डोंगरामध्ये आहे. तर मग रायगड हा किल्ला कोणत्या डोंगरामध्ये आहे किंवा कोणत्या डोंगर रांगामध्ये आहे, तर हा रायरीच्या डोंगर रांगामध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रायगड किल्लाच पुढं काय झाला, आपल्या स्वराज्याची राजधानी झाला. लक्षात ठेवा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती, तर ती रायगड होती. आता तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता होता, तर तो तोरणा किल्ला होता. आणि या तोरणा किल्ल्याला त्यांनी काय नाव दिलं, प्रचंडगड नाव दिलं. दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात, महत्त्वाच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजावरती तुम्हाला प्रत्येक टी परीक्षेमध्ये 3 ते 4 प्रश्न 100% विचारले जातात. म्हणून हे काय अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुढचं बघूया. 2 नंबरचा प्रश्न बघा. रियासतकार गोस सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केला आहे. ऑप्शन काय दिलेत, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज. मग या ठिकाणी आपलं उत्तर आहे, योग्य उत्तर आहे छत्रपती राजाराम महाराज. मग आता या ठिकाणी तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की छत्रपती राजाराम महाराज यांचा स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणी केला. छत्रपती राजाराम महाराज यांच्यासाठी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर खालीलपैकी कोणी केला. मग तो कोणी केला होता, गोस सरदेसाई यांनी केला होता. ठीक आहे. गोस सरदेसाई. आणि गोस सरदेसाई यांनाच काय म्हणतात, तर त्यांनाच रियासतकार म्हणतात. ठीक आहे. मग त्यांना रियासतकार का म्हणतात हे पण तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. पाहूया आपण पुढं. याआधी हा मुद्दा बघू. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांशी आणि इतर आंतरराष्ट्रीय धोरणांशी सामना करताना राजाराम महाराजांनी स्थिर, धैर्यशील आणि विचारपूर्वक निर्णय घेतले. त्यामुळे सरदेसाई त्यांना स्थिर बुद्धी असं म्हणतात. ठीक आहे. लक्षात येतंय, सोपं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, गोम सरदेसाई यांना रियासतकार म्हणून ओळखतात. बघा, गोस सरदेसाई यांना काय म्हणतात, रियासतकार म्हणतात. मग त्यांना रियासतकार का म्हणतात बरं, तर त्यांनी मराठ्यांच्या इतिहासावर मराठी रियासत हा ग्रंथ लिहिला होता. मग इथं दुसरा प्रश्न असा सुद्धा विचारू शकतात की मराठी रियासत हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे किंवा गोस सरदेसाई यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे. मग लक्षात ठेवायचं कोणता, मराठी रियासत. आणि हा कशावरती अवलंबून आहे, तर हा मराठ्यांच्या इतिहासावरती अवलंबून आहे. ठीक आहे. म्हणून गोस सरदेसाई यांना काय म्हणतात, रियासतकार म्हणतात. सगळ्या दृष्टीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. परीक्षेमध्ये प्रश्न कसाही येऊ शकतो, म्हणून तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं आहे, सगळ्या दृष्टीने की बाबा इथं भविष्यामध्ये हा जो चॅप्टर आहे किंवा हे जो घटक आहे याच्यावरती कसा प्रश्न विचारू शकतात हे तुम्हाला मनामध्ये तयार करायचे. ठीक आहे. मग पुढचा प्रश्न पहा, 3 नंबर. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्र कोणी काढली. काय विचारलंय, मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्र कोणी काढली. ऑप्शन काय दिलेत, आर के लक्ष्मण, सुधीर तैलंग, प्रबोधनकार केशव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे. मग याचं योग्य उत्तर काय आहे, तर बाळासाहेब ठाकरे हे याचं योग्य उत्तर आहे. मग लक्षात ठेवायचं, बाळासाहेब ठाकरे यांनी प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या आंदोलनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र काढली. मग कोणत्या आंदोलनामध्ये काढली होती,
तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये बघा, महत्वाचं आहे. कोणत्या आंदोलनामध्ये? संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कारकिर्दीची जी सुरुवात आहे ही सुरुवात व्यंगचित्रकार म्हणून केली होती. आणि ती कशामध्ये केली होती बघा? फ्री प्रेस जर्नलमध्ये. फ्री प्रेस जर्नल याच्यामध्ये सुरुवात त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून केली होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं 1960 मध्ये मार्मिक हे साप्ताहिक सुरू केलं होतं. बघा, प्रश्न वारंवार विचारलेला आहे की मार्मिक हे साप्ताहिकची सुरुवात कधी झाली आणि ते कोणी सुरू केलं. ठीक आहे, महत्वाचं आहे. मग ते कोणी सुरू केलं होतं? बाळासाहेब ठाकरे यांनी. कधी? 1960 मध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 4 नंबर. खालील पर्यायापैकी कोकणातील दशावतारी नाटकांचे वैशिष्ट्य कोणते? काय विचारलंय? खालील पर्यायापैकी कोकणातील दशावतारी नाटकाचं वैशिष्ट्य विचारलंय. ठीक आहे, कोकणामधील खूप प्रसिद्ध असा हा नाटकाचा प्रकार आहे किंवा हे नाटक असतं दशावतारी. मग त्याच्यावरती विचारलंय, वैशिष्ट्यच विचारलं आपल्याला. त्याचं मग पहिलं ऑप्शन काय दिलंय? प्रायोगिक नाटकाचा प्रकार. दुसरं काय दिलंय? नाटकातील बहुतेक भाग गद्यमय असतो. तिसरं ऑप्शन काय दिलं आपल्याला? नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा परंपरागत असते. आणि चौथं ऑप्शन काय दिलंय? नाटकातील पात्रांची रंगभूषा, वेशभूषा आधुनिक असते. मग यापैकी आपलं योग्य उत्तर कोणतं असणार आहे? पर्याय क्रमांक 3 हे या नाटकाचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. मग लक्षात ठेवायचं तुम्हाला, दशावतारी हे नाटक कुठलं आहे हे सुद्धा विचारू शकतात. मग दशावतारी हे नाटक कुठलं आहे? तर हे कोकणामधले आहे. ठीक आहे, कोकणामधला हा एक प्रसिद्ध नाटक आहे किंवा नाट्यप्रकार आहे. मग ह्याची वैशिष्ट्य काय बघा? तर जिच्यामध्ये पात्रांचे अभिनय, रंगभूषा आणि वेशभूषा पारंपरिक पद्धतीने तयार केलेले असतात. ठीक आहे, महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, हे नाटक काय आहे? धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचे असते. आणि त्याच्यामध्ये दशावतारांचाच म्हणजेच विष्णूच्या 10 अवतारांचं काय केलेलं असतंय? वर्णन केलेलं असतंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वाची अशी सूचना आहे मित्रांनो. आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी ही तुमच्या TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो? तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी मिळतील. आणि ह्या सुद्धा कशा मिळतील? तर उत्तरासहित मिळतील. म्हणजेच यांची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय केली जाईल? प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे, त्याचबरोबर याच्यावरतीच आपण फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील बघा? मराठी असेल, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर मानसशास्त्राच्या सुद्धा, बालमानसशास्त्र याच्या सुद्धा काय असणार आहेत? अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर TET परीक्षेसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग इयत्ता 4थी ते 8वी म्हणजे 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी हे जे पुस्तकं आहेत, या पुस्तकाच्या अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील मित्रांनो? तर इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल. म्हणजे हे इयत्ता 4थी पासून म्हणजे 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी पर्यंत हे सगळ्या पुस्तकाच्या नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग जर परीक्षेमध्ये तुम्ही एवढ्या सगळ्या मटेरियलचा अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये सहज 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी तुम्ही परीक्षेमध्ये सहज घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये परीक्षा तुम्ही सहज पास होऊ शकता. मग ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती आपली? तर 200 रुपये आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. मग जर ऑफरनुसार जर तुम्ही आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे? तर तुमच्या सगळ्यांकडे गुगल पे असतंय, फोनपे असतंय. त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे? 139 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं आहे?
एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 9689141630 हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण मटेरियल हे व्हॉट्सॲपद्वारेच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणांना नंबर टाकून फोनपे गुगल पे करण्यात अडचण येत आहे. जर त्यांनी मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की सर स्कॅनर पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनरसुद्धा पाठवून दिलं जाईल. त्या स्कॅनरवर तुम्ही काय करू शकता, 139 रुपये पे करू शकता आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला पाठवल्याबरोबर तुम्हाला काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. आता स्कॅनरवर पेमेंट करणं काय असतं, सुरक्षित असतं, जलद असतं. ठीक आहे. म्हणजे चुकून दुसऱ्याला पेमेंट जाण्याचा धोका राहत नाही. इथं काय होतं, बऱ्याच जणांकडून नंबर एखादा अंक चुकतो आणि पेमेंट मग आपलं दुसऱ्याला जातं. जर तुम्ही स्कॅनर घेतला तर तुम्हाला म्हणजे पेमेंट आपलं चुकणार नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी ओळखा. ठीक आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी आणि त्यांची जबाबदारी यांची आपल्याला अयोग्य जोडी ओळखायला सांगितली. आता अयोग्य जोडी म्हणजे कोणती जोडी, तर चूक असणारी जोडी किंवा चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितली. मग बघूया. पायदळातील अधिकारी नूरबेग, आरमारातील अधिकारी मोहम्मद कुली खां, स्वराज्यातील सरदार सिद्दी हिलाल आणि शिवरायांचा वकील काजी हैदर. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितली. मग चुकीची जोडी कोणती आहे, पर्याय क्रमांक 2 ही चुकीची जोडी आहे. आरमारातील अधिकारी मोहम्मद कुली खान ही जोडी काय आहे, चुकीची आहे. मोहम्मद कुली खान हा काय होता, आदिलशाहीतील अधिकारी होता. हा छत्रपती शिवाजी महाराजांकडे अधिकारी नव्हता. ठीक आहे. मग ही जोडी आपली या ठिकाणी चुकीची आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांकडले काही जे विश्वासू सहकारी होते, आता हे सगळे विश्वासू सहकारी कोणते दिलेत आपल्याला किंवा कोणत्या विश्वासू सहकार्यावरती प्रश्न विचारलेला आहे, तर मुस्लिम विश्वासू सहकार्यावरती विचारलेला आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, नूरबेग हे कसे काय होते किंवा कोण होते, तर हे पायदळातले अधिकारी होते. त्याच्यानंतर सिद्दी हिलाल कोण होते, स्वराज्यातील एक सरदार होते. तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, काजी हैदर कोण होते, हे शिवरायांचा वकील म्हणून काम पाहत होते. म्हणजे दुभाषिक म्हणून सुद्धा या ठिकाणी शिवाजी महाराजांचं काम पाहत होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 6 नंबर. खालीलपैकी संत नामदेव यांच्याबाबत योग्य विधान कोणते. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की संत नामदेव जे आहेत यांच्याबाबत योग्य विधान विचारलंय. आता हा प्रश्न सुद्धा कुठला आहे बघा, इयत्ता 4थीचा जो भूगोल आहे ना, इयत्ता 4थीचा जो इतिहास आहे ना, इतिहास, ह्या इतिहासामधील हा प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला काय सांगतोय मी, तुम्हाला इयत्ता 4थी 5वी 6वी 7वी 8वीचं इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र किंवा त्यालाच आपण राज्यशास्त्र म्हणतो ते असेल किंवा विज्ञान असेल, हे तुम्हाला तोंडपाठ करायचं आहे. कारण त्याच्यावरतीच तुम्हाला परिसर अभ्यासचे जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार आपल्या विचारांचा पंजाबात प्रसार केला. गुरु ग्रंथ साहिब ग्रंथात काही पदांचे लेखक. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल, आपल्याला काय सांगितलंय, योग्य विधान ओळखायला सांगितलेत. मग आपलं उत्तर येईल तिन्ही ABC हे सगळेच काय आहेत, योग्य आहेत, हे आपलं उत्तर येईल. मग लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात, तर संत नामदेव यांना म्हणतात. त्याच्यानंतर संत नामदेव यांनी आपल्या विचारांचा प्रसार कुठं केला आहे हेही विचारू शकतात. मग कुठं केलेला आहे त्यांनी, पंजाबामध्ये केलेला आहे. त्याच्याबरोबर संत नामदेव यांचे जे काही पद आहेत, हे पदांचं लेखन कोणत्या ग्रंथामध्ये आहे, तर शीख धर्मांचा जो पवित्र ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिबा, याच्यामध्ये संत नामदेवांचे काही पद आहेत. याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. सरळ प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणत्या संताचे शिखांचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब याच्यामध्ये काही पद आहेत. मग कोणाचे आहेत ते, संत नामदेव यांचे आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 7 नंबर. काय विचारलं बघूया. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहतात. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे ना, हे तुम्हाला तोंडपाठ करायचं आहे. तोंडपाठ म्हणजे पाठ करायचंय. कारण आतापर्यंतच्या प्रत्येक परीक्षेमध्ये, आतापर्यंत जेवढ्या TET परीक्षा झाल्यात ना, या प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळावरती आहे. म्हणून तुम्हाला पाठच करायचं आहे. ठीक आहे. मग मंत्री या पदाचा जो व्यक्ती असायचा त्याचं काम काय असायचं, तर त्याचं काम असायचं
पत्रव्यवहार सांभाळणे महत्त्वाचं काम होतं, लक्षात ठेवा. त्याचबरोबर मंत्र्यालाच काय म्हटलं जायचं तर त्याला वाकणीस असं सुद्धा म्हणायचे. आणि त्याचं अजून काम असायचं की दरबारातील ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडींची नोंद ठेवणे. त्याचबरोबर गुप्तहेर खात्याचं काम पाहण्याचं काम सुद्धा काय होतं त्याच्याकडेच होतं. म्हणजे मंत्र्याकडेच काय पत्रव्यवहार तर सांभाळायचाच, त्याचबरोबर दरबारातल्या ज्या घडामोडी आहेत त्याची नोंद ठेवायची आणि गुप्तहेर खात्याचं काम पाहायचं. हे काम सुद्धा कोण करायचं मंत्रीच करायचं. आणि मंत्र्याला काय म्हटलं जायचं त्यालाच वाकणीस असं सुद्धा म्हटलं जायचं. म्हणजे प्रश्न विचारू शकतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्तीला काय म्हटलं जायचं, त्याला काय म्हटलं जायचं वाकणीस म्हणलं जायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर, शिवकाळात हिंदवी स्वराज्याचा किंवा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश किंवा ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता. आता छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये आपल्या हिंदवी स्वराज्याचा भाग नसलेला प्रदेश किंवा ठिकाण आपल्याला ओळखायला सांगितलंय. बघूया ऑप्शन. कर्नाटकातील बेळगाव, कारवार धारवाड, तामिळनाडूतील वेल्लोर आणि म्हैसूर व मदुराई. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय येईल म्हैसूर व मदुराई हे आपल्या हिंदवी स्वराज्याचा किंवा हिंदवी साम्राज्याचा भाग नव्हते. ठीक आहे. मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचं हा प्रश्न सुद्धा कुठून घेतला आहे 4थीच्या इतिहासामधलाच आहे. महाराजांची दक्षिण दिग्विजय मोहीम हे एक प्रकरण आहे बघा, त्याच्यात या ठिकाणी हे दिलेलं आहे दक्षिण दिग्विजय मोहीम. मग या मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय जिंकलं होतं बघा, तर कर्नाटकातील बेळगाव, त्याच्यानंतर धारवाड, कारवार, त्याचबरोबर तामिळनाडूमधील जिंजी आणि वेल्लोर हे किल्ले व प्रदेश जिंकून स्वराज्यात सामील केले होते. मग तुम्हाला लक्षातच ठेवायचे दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये महाराजांनी कोणकोणता प्रदेश ताब्यात घेतला होता. बेळगाव, धारवाड, कारवार, जिंजी आणि वेल्लोर. वेल्लोर हा काय आहे जलदुर्ग आहे. त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की स्वराज्याची दक्षिणेतील राजधानी कोणती. मग दक्षिणेतील राजधानी कोणती होती जिंजी होती. या ठिकाणी काय केले होते नंतर छत्रपती राजाराम महाराज ज्यावेळेस मुघलांनी आपल्यावरती हल्ला केला होता त्यावेळेस छत्रपती राजाराम महाराज जवळपास 8 वर्षे जिंजी या किल्ल्यावरती काय होते वास्तव्यास होते. मग हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केली. मग ही काव्यरचना कोणी केलेली आहे तर ही केलेली आहे सुब्रमण्यम भारती यांनी. आणि ती कशी केलेली आहे की कोणत्या कवितेमध्ये केलेली आहे तर शिवराज या कवितेमध्ये केलेली आहे. ठीक आहे. नाव सुद्धा विचारू शकतात. आता इथं प्रश्न कसा विचारू शकतात बघा, सुब्रमण्यम भारती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती कोणती कविता लिहिली आहे असं सुद्धा विचारू शकतात. त्याच्यानंतर असाही प्रश्न विचारू शकतात की छत्रपती शिवाजी महाराजांवरती शिवराज ही कविता कोणी लिहिली आहे विचारू शकतात की नाही विचारू शकतात. ठीक आहे. मग कोणी लिहिली आहे ती सुब्रमण्यम भारती यांनी. आणि ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे काय उल्लेख आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे जणू आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत या भाषेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे ही कविता लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न आपला 10 नंबर, मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारले होते. मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो सध्या नेव्ही. पहिली नेव्ही कोणी उभारली होती असं विचारलं किंवा कोणत्या शतकात उभारली होती असं विचारलं आपल्याला. मग ही कोणत्या शतकामध्ये उभारली होती 17व्या शतकामध्ये. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचंय पहिलं स्वदेशी आरमार किंवा पहिली स्वदेशी नेव्ही ही कोणी केली होती तर ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. बघा याची स्थापना कोणी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हणलं जातं. प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे की भारतीय आरमाराचे जनक कोणास म्हटलं जातं. मग कोणास म्हणलं जातं तर छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचं जनक म्हणलं जातं. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे म्हणून लक्षात ठेवा. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार होतं ना याच्यामध्ये कोणत्या नावाची जहाजं होती किंवा कोणत्या प्रकारची जहाजं होती याच्यावरती सुद्धा आपल्या TET मध्ये प्रश्न विचारलेला आहे. मग लक्षात ठेवायचं गुराब, गलबत, पाल, मचवा आणि नाव या नावाची काय होती यांच्याकडे जहाजं होती. लक्षात ठेवा प्रश्न विचारलेला आहे. मी इथं जी वळणावळ घेतो ना त्याच्यावरती प्रश्न आलेला असतो किंवा भविष्यात प्रश्न येणार असतो म्हणून या ठिकाणी घेतो. मला का तुमचा टाइमपास करण्याची हौस नाही आहे. ठीक आहे. महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख आरमार तळ कोणते होते बघा. प्रमुख तळ विचारू शकतात की नाही. मग कोणते होते बघा विजयदुर्ग होता, सिंधुदुर्ग होता, खांदेरी होता आणि कुलाबा होता. ठीक आहे.
पुढचा प्रश्न 11 नंबर. सार्वजनिक काका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे सार्वजनिक सभेच्या पुढाऱ्याचं नाव काय होतं? आता सार्वजनिक सरळ काय विचारलं आपल्याला, सार्वजनिक काका कोणाला म्हणत होते? मग सार्वजनिक काका कोणाला म्हणायचे? तर ग वा जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांनाच काय म्हटलं जायचं? सार्वजनिक काका म्हणलं जायचं. मग तुम्हाला आता या ठिकाणी काही प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची टोपण नावं सांगतो, लक्षात ठेवायचं. विष्णू वामन शिरवाडकर यांना काय म्हणतात? कुसुमाग्रज म्हणतात, महत्वाचं आहे. प्रल्हाद केशव आत्रे यांना काय म्हणतात? केशव कुमार म्हणतात. कृष्णाजी केशव दामले यांना काय म्हणतात? केशव सूत म्हणतात. आता केशव कुमार आणि केशव सूत ह्या दोन्हीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं? कन्फ्युजन होतं. तर कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही. केशव कुमार म्हटलं तर प्र.के. आत्रे आणि केशव सूत म्हटलं तर कृष्णाजी केशव दामले, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणतात, प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. आनंदाबाई कर्वे यांना बाया कर्वे, राम गणेश गडकरी यांना बाळक राम म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर. आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे? आता हा प्रश्न सुद्धा कुठून विचारला आहे? 4थीच्या भूगोल मधला प्रश्न आहे. काय? इयत्ता 4थीचा जो भूगोल आहे ना त्याच्यामधला हा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेला कोणत्या राज्याची सीमा आहे? सॉरी, त्यांनी काय विचारलंय? कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे? मग कर्नाटक राज्याची सीमा कोणत्या दिशेला आहे? तर ती महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्राच्या वायव्येला कोणतं राज्य येतं? गुजरात. त्याचबरोबर दादर आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश येतो. ठीक आहे. केंद्रशासित प्रदेशाला आपण केप्र म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य येतं? मध्य प्रदेश येतं. मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? प्रश्न विचारलेला आहे. 8 जिल्हे आहेत. ईशान्येला कोणत्या टेकड्या येतात? प्रश्न विचारला होता. कोणत्या? दरकेसा टेकड्या येतात. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र विचारलं जातं? मग पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राच्या आग्नेयेला कोणतं राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या आग्नेयेला तेलंगणा राज्य आहे. तेलंगणाला किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? तर इथं पुन्हा 4 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे? तर पूर्वेला छत्तीसगड राज्य आहे. छत्तीसगडला किती जिल्ह्याची सीमा लागते? 2 जिल्ह्याची. कोणत्या 2? गोंदिया आणि गडचिरोली. ठीक आहे. त्याच्यानंतर दक्षिणेला कोणतं राज्य आहे? बघा, गोवा आणि त्याचबरोबर हे कर्नाटक. कर्नाटकला किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? एकूण 7 जिल्ह्याची. ठीक आहे. महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये वारंवार विचारलेला आहे म्हणून लक्षात ठेवा. पुढचा 13 नंबरचा प्रश्न एकदम चिल्लर होता. याच्यात काय विचारलं होतं? सरळ विचारलं होतं की महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये? एकूण 36 जिल्हे आहेत. पण इथे कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जातो महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? मग आता जिल्हा परिषदा किती आहेत? 34 आहेत. फरक लक्षात ठेवायचं. जिल्हे किती आहेत? 36 आहेत. जिल्हा परिषदा किती आहेत? 34 आहेत. मग कोणत्या 2 जिल्ह्याला जिल्हा परिषद नाही हे लक्षात ठेवायचं. तर मग हे 2 जिल्हे काय आहेत? एक आहे मुंबई शहर, काय? मुंबई शहर, आणि दुसरा काय आहे? मुंबई उपनगर. लक्षात ठेवा, या 2 जिल्ह्याला काय नाहीत? जिल्हा परिषदा नाहीत. मग आता यांना जिल्हा परिषदा का नाहीत? तर हे दोन्ही जिल्हे संपूर्ण 100% कसे आहेत? शहरी भाग आहे. जिल्हा परिषद कोणत्या भागासाठी असते? ग्रामीण भागासाठी असते. ठीक आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिल्हा परिषद, आणि या ठिकाणी हे काय पूर्ण शहरी असल्यामुळे या ठिकाणी जिल्हा परिषद नाही. लक्षात ठेवा, प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तालुके किती आहेत? तर 358 तालुके आहेत. पुढचा प्रश्न 14 नंबर. लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावर संपादकीय लिहून महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केला? महाराष्ट्रामध्ये पैसा फंड हे कोणत्या संपादकीय लिहून सुरू केलं होतं असं विचारलं आपल्याला. मग कशावरती लिहिलं होतं त्यांनी? स्वदेशीवरती लिहिलं होतं. कोणी लिहिलं होतं? लोकमान्य टिळकांनी. कोणत्या वृत्तपत्रामध्ये? केसरी या वृत्तपत्रामध्ये. मग इथं अजून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला की केसरी वृत्तपत्राची स्थापना कोणी केली? मग केसरी वृत्तपत्राची स्थापना कोणी केली होती? लोकमान्य टिळकांनी. कधी केली होती? 1881 मध्येच. लोकमान्य टिळकांनी 1881 मध्ये केसरी आणि मराठा या 2 वृत्तपत्राची स्थापना केली होती. ठीक आहे. आता इथं अजून एक प्रश्न विचारला जातो, ह्या केसरी वृत्तपत्राची भाषा कोणती होती? तर हे मराठी भाषेतलं वृत्तपत्र होतं. परंतु जे मराठा हे वृत्तपत्र आहे हे इंग्रजी भाषेतलं वृत्तपत्र होतं. लक्षात ठेवा, प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. फरक लक्षात ठेवायचा. पुढचा प्रश्न आपला
15 नंबर, 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली? मग ही संकल्पना कोणी मांडली होती? पंडित मदन मोहन मालवीय यांनी मांडली होती. कधी मांडली होती? 1905 मध्ये. 1905 ला जे काँग्रेसचं अधिवेशन होतं ते कुठं झालं होतं? वाराणसी या ठिकाणी. आणि या वाराणसी अधिवेशनामध्ये त्यांनी काय केली होती? एक हिंदू विद्यापीठाची स्थापना करावी अशी संकल्पना त्या ठिकाणी मांडली होती. ठीक आहे. आणि मग हिंदू विद्यापीठाची स्थापना कधी झाली बघा, तर बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना ही 1916 मध्ये झाली होती. संस्थापक कोण होते याचे? पंडित मदन मोहन मालवीय. आणि यांना सहकार्य कोणी केलं होतं? तर यांना सहकार्य केलं होतं डॉक्टर ॲनी बेझंट यांनी. लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. आपण जी सांगतो ना इथली वळणावळ ही काय असते? तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते, अतिशय इम्पॉर्टंट असते. इसवी सनाच्या कोणत्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापन केलं? किती कॉमन प्रश्न विचारतात बघा. तो कोणत्या शतकामध्ये केलं होतं? 17व्या शतकामध्ये. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? प्रश्न विचारतात. 1674 ला झाला. कोणत्या किल्ल्यावरती झाला? तर रायगडावरती झाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर, हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर ती महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी केली होती. आता पुण्यामधला जो कर्वेनगरचा परिसर आहे ना त्याचं जुनं नाव काय आहे? तर हिंगणे हे त्याचं जुनं नाव होतं. ठीक आहे. आणि माझं सौभाग्य म्हणत तर मी D.Ed या हिंगणे या इथूनच केलेलं आहे. हिंगणे या ठिकाणी ज्ञानगंगा अध्यापक विद्यालयातून मी काय केलेलं आहे? माझं D.Ed पूर्ण केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर, क्रांतिकारी संघटना गदर पार्टीचे मुख्यालय डॅश डॅश होते. आता ही जी क्रांतिकारी संघटना आहे कोणती? गदर पार्टी. या गदर पार्टीचं मुख्यालय कुठे होतं असं आपल्याला विचारलंय. मग या गदर पार्टीचं मुख्यालय कुठे होतं? तर अमेरिकेमधील सॅन फ्रान्सिस्को हे गदर पार्टीचं मुख्यालय होतं. गदर पार्टी ही कशी संघटना होती? तर ही क्रांतिकारी संघटना होती. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो गदर पार्टीची स्थापना कधी झाली? तारीख लक्षात ठेवू नका, पण साल मात्र तोंडपाठ ठेवा. कधी झाली होती? 1913 ला झाली होती. ठीक आहे. महत्वाचं आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 20 नंबर, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं म्हणलं जातं? ऑप्शन काय दिलेत बघा. लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरिन, लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड कर्झन. सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.